बाप जगन्नाथ अनाथाचं नाथ जनार्दन सांद्र नीला बुधाभम जगत नितपानी मंडनम मंडनाना. दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कृपाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता की सेवक झालो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये. ओम नमो ज्ञानेश्वर करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असा 3 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातील व पाठ असलेला महाराष्ट्रातील असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या कानावर अभंग पडलेला नाही. म्हणून हा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल भक्तीची शेवटची अवस्था म्हणजेच ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्तीच्या नंतर देवाचा साक्षात्कार. तो साक्षात्कार झाल्यानंतर नाथ महाराजांना जो अनुभव आला तो नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल तर प्रश्न असा आहे संसार असेल किंवा परमार्थ असेल, कार्य म्हटले की कार्यानंतर अनुभव हा ठरलेलाच असतो. महाराज प्रपंचातही अनुभव लागतो आणि परमार्थातही अनुभव लागतो. पण माझा अनुभव आहे इथपर्यंत सारखा आहे. जर आपण प्रपंचातील अनुभव आणि परमार्थातील अनुभव जर बघितला तर यामध्ये विरुद्ध दिशा आहेत. ते मी तुम्हाला 2-3 मुद्द्याने सांगतो. बघा महाराज, पहिला फरक, संसारातील अनुभव हा लोकांना सांगणे कसे आहे दूषण आहे आणि परमार्थातील अनुभव लोकांना सांगणे भूषण आहे. हे झाला पहिला फरक. दुसरा फरक बघा, संसारातील अनुभव कसा असतो, हा दुःखदायक असतो, दुःखकारक असतो. हा दुःख व्यक्त करणारा आनंद असतो, दुःख व्यक्त करणारा अनुभव असतो. पण परमार्थातील कसा असतो, जो आनंददायक आनंदकारक सर्वांसाठी चांगला अनुभव, तो अनुभव परमार्थातील. हा झाला दुसरा फरक. आता तिसरा फरक महाराज, संसारातील अनुभव कसा आहे तो स्वतःपुरता स्वतःच ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे आणि परमार्थातील अनुभव कसा आहे सगळ्या विश्वाचा कल्याण करणारा सगळ्यांसाठी चांगला असा अनुभव परमार्थातील आहे. चला विठ्ठल. आणि असाच एखादा उठला आणि म्हणला की रात्री माझ्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा पांडुरंग आले होते, तर लोक काय म्हणतील, शहाणा आहे कसा. हा, असे उत्तर देत राहा पटपट.
बघा, लोक म्हणतील शहाणा आहे. लोक काय म्हणतील नंतर, आम्ही माळी घालून 40 वर्ष झाले तरी आमच्या स्वप्नात देव काय येईना, पण तू कुठेतरी परमार्थात पोहोचलेला आहे म्हणून तुझ्या स्वप्नात देव आला. बघा इथे काय आहे, परमार्थात पोहोचलेला म्हणजे काय. आता आपण जे शिकत आहोत म्हणजे आहे परमार्थ आहे, आपण या परमार्थामध्ये शिकत आहोत, त्यामुळे आपल्याला देवाचे स्वप्न पडतात. आणि जे तिकडे गावाकडे म्हशी वळत आहेत त्यांना कशी पडतात ते माहीत असतील त्यांना. आता सगळे आपले बरेच माहीत आहेत, कारण की त्याच्यातूनच सगळे आलेले आहेत इकडे. म्हशीवाल्याला कायचे स्वप्न पडतात, आपल्या म्हशीच कोणी दूध मीठ काढून नेईल का, असे स्वप्न पडतात. आणि 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 एखाद्या देवाचं स्वप्न पडलं, आता आपल्यासारख्याला देवाचे पडतात कशी, आपल्यासारख्या पडल्या पण काहीलाच पडतं, काहीला काहाचे पडतात, काहीला काहाचे पडतात, काहीला घरी जातो वाटते, काहीला रक्षाबंधनला घरी जायचं आताच, पुढचा प्लॅन आताच. आणखीन तर काय, आणखीन जुलै महिना संपला नाही, दिवाळीची प्लॅनिंग आतापासून पोरायने करून ठेवली. एवढे तर महाराज स्वप्न पडतात, असे स्वप्न पडतात महाराज. आणि काहीला देवाचे असे पडतात की ते काय, ते कोणाला सांगत नाहीत. कोणी देवाची पडले स्वप्न कोणाला सांगते का. आणि एखाद्याला पडलं रात्री, मी एक मोठा राजा होतो, माझ्याकडे असे सोन्याचे हरण मिरण होते, ते सांगता की नाही. कवा चांगलं कोणाला काय सांगता का. बघा त्यांच्या तोंडातूनच उत्तर नाही आहेत. मला वाटलं एखादं हो म्हणाल म्हणून विचारलं तर हे डायरेक्ट नाहीच चालू झालं इथं. बघा महाराजा, अशी परिस्थिती आहे. काही बघा महाराज, 100 आंब्यामधून एक जरी आंबा नासका निघाला ना महाराज, ते सगळ्याला नाचवते महाराज. तसंच काहीतरी मनुष्यामध्ये तशीच काहीतरी प्रक्रिया आहे. पण महाराज काही लोक कसे असतात बघा, त्यांना किती जरी हे करण्याचा प्रयत्न केला तरी पण ते त्या एका नासक्या आंब्यामुळे दुसरा आंबा नाचत नाही, कारण की त्याच्या काय असते, इंद्रियावर त्याचं नियंत्रण झालेलं असते. जर महाराज तुम्ही जरी तुमच्या इंद्रियावर जर तुमचं नियंत्रण जर केलं तर तुमचा कुठला नासका आंबा येऊ, कुठलं नासकं टमाटे येऊ, तुम्हाला कधीच काहीच करू शकत नाही महाराज. फक्त काय पाहिजे, तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा पाहिजे. तुम्ही जर ते ताबा जर ठेवला तर महाराज तुम्हाला आयुष्यात कोणीही कुठल्याच गोष्टीसाठी हे करू शकत नाही. कुठल्याच गोष्टीचा आग्रह जरी केला तरी पण तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्या इंद्रियांवर ताबा महाराज. जर आपल्या इंद्रियांवर जर ताबा नसला तर महाराज आपलं हे दिमाग आहे का, आपलं मन हे जितरक पळेल, जसं करेल आपण तसंच करतो. या मनावर ताबा पाहिजे, या इंद्रियावर ताबा. जोपर्यंत माझ्या याच्यावर ताबा होत नाही का, तोपर्यंत महाराज मी आयुष्यात कुठेच पुढे जाऊ शकत नाही. कसं बघा, आता नाथ महाराजांचं एवढं त्यांच्या मनावर, त्यांच्या रागावर एवढा ताबा होता त्यांच्या इंद्रियांवर की महाराज त्यांना कसाच राग येत नव्हता, कसाच. असंच एकदा गाववाल्यांनी काय ठरवलं की आता आपण नाथ महाराजांना राग आणायचाच. त्यांनी एका यवनाला बोलवलं. यवन म्हणजे काय, मुस्लिम धर्माचा माणूस होता. तो गेला. नाथ महाराज गोदावरीला स्नानाला गेले असताना स्नान करून वरी आल्यानंतर काय, तो यवन त्यांच्या अंगावर पान खाऊन थुकला माझा. असे एकदा थुकला, दोनदा थुकला, तीनदा थुकला आणि 108 वेळेस महाराज थुकला तो यवन. पण नाथ महाराजांना राग आला का नाही. मग काय, शेवटी ते यवना अंगावरी थुंकला, यवना अंगावरी थुंकला, गंगावरती थुकला, प्रसाद देवोने मुक्त केला. असंच बघा महाराज 108 वेळा थुकल्यानंतर तरी रागाला नाही. ते यवनाचे तोंड नाचले. ते म्हणे, महाराज तुम्हाला राग काय येत नाही, मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुकलो, अखेरीस माझं तोंड नाचलं पण तुम्हाला काय राग आला नाही. मग नाथ महाराज खूप गोड असं उत्तर आहे महाराज बघा, अरे वेड्या, तू जे थुंकलास ते माझ्यासाठी एकदम चांगलं झालं, कारण की तू जर माझ्या अंगावर 108 वेळा जर थुकलाच जर नसता तर माझं गोदावरी नदीमध्ये 108 वेळा आंघोळ झाली नसती. फक्त कितींदा मी रोज एकदाच करतो, पण आज तुझ्यामुळे कितींदा केली, 108 वेळा. हे तू माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट केली. बघा महाराज, एवढी नाथ महाराज शांत. आणि महाराज
नादमार शांतही होते आणि संतही होते आणि श्रीमंत होते. आता आपण शांतचं उदाहरण बघितलं, आता संत कशावरून बघा. मग त्यांनी त्या रात्री हे झालं निधन.